विश्वशांतीसाठी नवकार महामंत्र दिवस कोल्हापूर जिल्ह्यात भव्य आयोजन। प्रतिनिधी राजेश भोसले, कोल्हापूर। विश्वशांती व सद्भावनेचा संदेश देण्यासाठी जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन JITOच्या वतीने 9 एप्रिल रोजी नवकार महामंत्र दिवस जागतिक स्तरावर साजरा करण्यात येणार असून कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व 12 तालुक्यांमध्ये जितो कोल्हापूर चॅप्टरच्या समन्वयाने भव्य आयोजन करण्यात आले आहे। भगवान महावीर जयंती महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या उपक्रमात जगभरातील 130 ठिकाणी तसेच भारतातील सुमारे 8000 ठिकाणी एकाच वेळी नवकार महामंत्र पठण होणार आहे। जागतिक स्तरावर वाढते युद्ध, संघर्ष, दहशतवाद व हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर शांततेचा संदेश देण्यासाठी हा उपक्रम राबवला जात असून या उपक्रमामागे पृथ्वीराज कोठारी यांचा संकल्प आहे। यावर्षी 3 कोटीहून अधिक लोक सहभागी होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे। मागील वर्षी या उपक्रमात नरेंद्र मोदी यांनी सहभाग घेतला होता, त्यावेळी 1,08,00,000 लोकांनी एकाच वेळी मंत्रपठण करून विक्रम प्रस्थापित केला होता। यंदा 9 एप्रिल रोजी सकाळी 7 ते 9 या वेळेत जगभरात एकाच वेळी नवकार महामंत्र पठण केला जाणार असून देशाचे गृहमंत्री अमित शाह हे दिल्ली येथून ऑनलाईन माध्यमातून सहभागी होणार आहेत। कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपणही उपलब्ध करून देण्यात येणार आहे। कोल्हापूर, सांगली तसेच इचलकरंजी परिसरासह सीमावर्ती कर्नाटक भागातील जैन बांधव विविध जैन मंदिरे, तीर्थक्षेत्रे आणि सार्वजनिक ठिकाणी एकत्र येऊन सामूहिक मंत्रपठण करणार आहेत। मागील वर्षी कोल्हापूर जिल्ह्यात 20,000हून अधिक नागरिकांनी सहभाग नोंदवला होता, तर यंदा हा आकडा मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे। ग्रामीण भागातील जैन बांधवांसाठी बावडा रोड येथील महासैनिक दरबार हॉल येथे विशेष आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक संजय खुडावत ग्रुप आहेत। या भव्य उपक्रमासाठी रवी सांगवी, सचिन पाटील, जितेंद्र राठोड, राजीव पारित, रवींद्र देवमोरे, प्रतीक ओसवाल आणि माया राठोड यांच्यासह सर्व पदाधिकारी नियोजन करत आहेत। या कार्यक्रमासाठी ऑनलाईन नोंदणी आवश्यक असून सर्वधर्मीय नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे। कोल्हापूर महानगरपालिकेचे नवनिर्वाचित आयुक्त व महापौरही कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत। तसेच जैन धर्मातील पूजनीय मुनी पंडित विनय शेखर विजयजी, मसा पंडित जय भानू शेखर विजयजी, पूजनीय दर्शन प्रभा श्रीजी व पूजनीय मुक्तिप्रभा श्रीजी यांचीही प्रमुख उपस्थिती लाभणार आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन विश्वविक्रमात आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे। अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।